पण त्याच वेळी या ठिकाणी हिंदूंना दहशतवादी म्हणण्यात येत आहे। काल परवा विशाळगडाची घटना झाल्यानंतर शिवप्रेमींना दहशतवादी म्हणण्यात येत आहे। आज संसदेमध्ये राहुल गांधी म्हणतात हिंदू म्हणजे हिंसा। हे खपवून घेणार आहोत? खपवून घ्यायचं? आमचा संकुचित विचार नाही आहे, पण आम्हाला एक गोष्ट निश्चितपणे माहिती आहे, या देशामध्ये जेव्हा जेव्हा हिंदू निर्बल झाला, जेव्हा जेव्हा हिंदू दुर्बल झाला, त्यावेळी हा देश गुलामगिरीत गेला। अरे छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्रित केलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मात भेद केला नाही, पण त्याच वेळी त्यांना हे माहिती होतं की जोपर्यंत या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना होणार नाही तोपर्यंत मोगली आक्रमकांकडनं मी माझ्या रयतेला वाचवू शकणार नाही। या ठिकाणी खोटं बोलून स्वतःच्या मनाची समजूत तुम्ही काढू शकता, पण सत्य हे स्वीकारावं लागतं। आणि पुन्हा एकदा जे आम्हाला धुळ्याच्या लोकसभेत पाहायला मिळालं, जे आम्हाला वेगवेगळ्या लोकसभेत पाहायला मिळालं, आज जागे झाला नाहीत ना, उद्या जागा होण्याची संधी पण मिळणार नाही। आणि मी एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला सांगतो, आपल्या हिंदुत्वाबद्दल कोणालाही अपराध बोध ठेवण्याची आवश्यकता नाहीये। हो, आम्ही गर्वाने सांगतो आम्ही हिंदू आहोत। आणि हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता आहे। या देशाने, या हिंदूंनी दाखवून दिलं, जगभरातनं ज्या लोकांना त्या ठिकाणी बाहेर काढलं त्या सगळ्यांना जागा देणारा हाच हिंदुस्थान होता। आज ते सगळे या देशामध्ये गुण्या गोविंदाने राहतात। अरे पाकिस्तानपेक्षा मुस्लिम समाज या हिंदुस्थानात अधिक चांगल्या प्रकारे राहतोय, कारण या ठिकाणच्या हिंदू समाजाने कधीच भेदभाव केला नाही। पण याचा अर्थ आमचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कोणी करणार असेल तर ते देखील या ठिकाणी सहन केलं जाणार नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रभू श्रीराम ज्यावेळेस लढत होते, एक वेळ अशी आली रावणाचा निपात होतच नव्हता, पण प्रभू श्रीरामांनी रणांगण सोडलं नाही, ते प्रयत्न करत राहिले। आणि शेवटी बिभीषणाने खरी गोम सांगितली, रावणाच्या नाभीमध्ये बाण मारा, रावणाचा निपात होईल। आजचा रावण कोण आहे? आजचा रावण फेक नरेटिव्ह आहे। त्याच्या बेंबीत बाण मारला की पुन्हा सत्तेमध्ये आपण त्या ठिकाणी परत येऊ। आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, फार कमी 2 लाख मतांचा फरक आहे, 2 लाख। अरे 2 लाख मतं तर ज्या दिवशी आम्ही लाडकी बहीण योजना घोषित केली ना त्याच दिवशी वाढले। ज्या दिवशी यांचा फेक नरेटिव्ह सांगितला त्याच दिवशी त्याच्या चौपट मतं आपले त्या ठिकाणी वाढले आहेत। आणि म्हणून खरं म्हणजे मला मोहत असल्यामुळे एक कविता मी या ठिकाणी आणली आहे, जी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांकरता आहे। असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची। असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती 70। असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। असा आयुष्याला उत्तर देणारा कार्यकर्ता हा आज आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे। अरे मोदीजींनी जो भारत तयार केलाय हा मागे वळून पाहणारा भारत नाही आहे। हा 5 ट्रिलियन इकॉनॉमी पूर्ण करतोय, हा 7 ट्रिलियन इकॉनॉमी कडे चाललाय, 25 कोटी गरिबांना गरिबीतनं बाहेर काढलेला आहे। हा भारत कोणी या ठिकाणी थांबवू शकत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे। आणि म्हणून आज कार्यकर्त्यांकडनं माझी एकच अपेक्षा आहे, बघा थोडं मनमोकळं बोलतो,
आपली देखील अनेक वेळा कुजबूज होते, ती काही चूक नाही आहे. नवे जुने असा वाद होतो, तो थोडा बहुत होत असतो. पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, हा पक्ष का घडला. या पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करणारे 90% कार्यकर्ते असे आहेत, 90%, ज्यांना हे माहिती आहे आम्हाला जीवनामध्ये काहीच मिळणार नाही, तरी ते काम करतात. कारण ते व्यक्तीकरता काम करत नाहीत, ते विचारांकरता काम करतात. ते व्यक्तीकरता काम करत नाहीत, ते विचारांकरता काम करतात. बघा, छत्रपती शिवरायांच्या विचारांना आपण सगळे मानतो, आणि महाराजांनी कधी एक पाऊल पुढे टाकलं, कधी एक पाऊल मागे घेतलं, कधी मान, कधी अपमान, कधी तह, कधी सलगी, सगळ्या गोष्टी केल्या. पण ध्येय एकच होतं. काय ध्येय होतं? हिंदवी स्वराज्याची स्थापना. एकच ध्येय होतं. आज आपण देखील अनेक गोष्टी केल्या आहेत. वेगळ्या परिस्थितीमध्ये सरकार तयार केलं, वेगवेगळे मित्र सोबत जोडले. काहींना आवडलं असेल, काहींना आवडलं नसेल, पण लक्षात ठेवा, या ठिकाणी केवळ सत्ता मिळवणं एवढा आपला उद्देश नव्हता. या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आमच्या सामान्य कार्यकर्त्यावर अत्याचार होत होता, या महाराष्ट्रामध्ये सामान्य महाराष्ट्रातल्या जनतेवर कोविडच्या काळामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी होत असताना अत्याचार होत होता, त्यावेळी आपण हे परिवर्तन घडवलं.